पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। आनंदानुभव 121 ओव्या झाल्या होत्या। चाललेला विषय की एकदा परमात्मा स्वरूप पूर्णत्वाला आलं म्हणजे मग तो पुन्हा बद्ध होत नाही किंवा इंद्रिय आणि विषय यांचा पगडा त्याच्यावर कधीच होत नाही। एरवी आत्मा परमात्मा बोलिजे, तरी दुसरा नसता कोण म्हणिजे। जेथे दुसरा न साजे, तेथे आत्मा परमात्मा म्हणे कोण। आता ज्याच्या ठिकाणी आत्मा अनुभव झालेला आहे म्हणजे त्याला आत्मा एकदा ओळखायला की तो उपाधितगत आहे, पण त्याच आत्म्याचं सर्वव्यापीपण म्हणजे परमात्मा आहे। मग आत्मा कळाला, परमात्मा कळाला। आता जर त्याच्याकडं काही असेल तर तो दुसरं काहीच नाही राहिलं, कारण त्याच्या ठिकाणी आत्मा हा एकच भाव झाला। आता दुसरं काही नाही। अशी जेव्हा स्थिती होत असते तेव्हा त्याला तो दुसरा कोण म्हणायचं? कोणीच नाही, दुसरा कोणी त्याच्याजवळ उरतच नाही। म्हणून आत्मा परमात्मा तो त्या स्वरूपाकार तो झालेला आहे। म्हणून म्हणती अनाम अनिर्वाच्य, तेथे ओंकार सहित शब्दाचे कचकच। राहिली विवेकाची वचवच, स्वतः सिद्ध कळली या। वास्तविक पाहता परमात्मा स्वरूप हे अनाम आहे। परमात्मा आत्मा कोणी नाम दिलं? आपणच दिलं, कारण अनात्म वस्तूला आपण सत्य म्हणायला लागल्यावर अनात्म वस्तूच्या सापेक्ष परमात्मा निघाला। आता त्याबद्दल काय बोलावं? पण त्याच्यापासून ओंकाराची जी काही उठाव झाला त्याने शब्दावली सगळी तयार झाली आणि मग लागले हे सांगायला ते सांगायला। वास्तविक पाहता परिपूर्णतेत गेला त्याला सांगायची गरज नाही। मग कसं असतं, ज्याला काहीच कळत नसतं त्याला काही सांगता येत नाही, आणि जे सगळे परिपूर्ण झाले त्याला सांगायची गरज नाही। मग सांगायचं कोणाला? फक्त साधकाला, की ज्यांची अजून सिद्धापर्यंत जाणं झालं नाही। सिद्धांत त्यांना माहिती शब्दानं परोक्ष ज्ञानानं पण प्राप्त नाही, त्यांना हे सगळं सांगावं लागतं। दोरपणे असे, दोर काही सर्प झाला नसे। दोर सर्पत्वे भ्रांताशी भासे, अपभ्रांती करोनी। आता वास्तविकता काय? ह्या दृष्टांत सर्रास सगळ्या वेदांतात असतो। दोरावर साप भासला, मग आता हा जो दोर असतो त्याचं सापाची कधीच भेट झालेली नसती। दोरच असतो। मग ह्याच्यावर सर्प आहे हे दोराने सांगितलं नाही मला सर्प म्हणा, सर्पाने सांगितलं नाही मला ह्याच्यावर समजा। मग कोणी तर भ्रांताने, म्हणजे त्याच्याकडं पाहणारा हा भ्रांत झाला आणि दोर नीट कळाला नाही। मग वाकडं तिकडं काहीतरी आहे म्हणलं की वाकडं तिकडं सर्पच असतो, हा त्याने निश्चय केला। म्हणजे दोरालाही काही सर्पाचा स्पर्श नव्हता, सर्पही तिथं आला नव्हता, फक्त झालं कोणाच्या मनातून? जो त्याच्याकडं पाहत होता। म्हणून त्याच्याजवळ काय असेल तर तो भ्रांताशी भासे, भ्रांती झाली त्याला, आणि ती भ्रांती त्याच्या ठिकाणी काय झाली? वाढत गेली। तेची ब्रह्मत्वेची असे, ब्रह्म काही प्रपंच झाले नसे। ब्रह्म प्रपंचत्वे अज्ञानासी भासे, अपभ्रम म्हणजे। आता त्याच्यासारखंच आलं, कारण सर्वव्यापी सगळीकडं ब्रह्मच आहे। एकमेवा द्वितीयम ब्रह्म, याच्याशिवाय दुसरं काही नाहीच। तर हे प्रपंच आला कुठून? तर जसं सर्प नसताना भासला तो भ्रांताला, तसं प्रपंच भ्रांतासाठीच आहे।
भ्रांतांनी प्रपंचाचं अस्तित्व धारण केलं आणि प्रपंच मग कसा दिसला, भ्रांती तरी का झाली, असं म्हणायच्या वेळेस अज्ञानाला एक नाव द्यावं लागलं. म्हणून अज्ञान काय आहे, प्रपंच काय आहे, दोन्ही नाहीत. पण जेव्हा आपण ब्रह्मालाच विसरतो तेव्हा या सगळ्या गोष्टी जवळ आणाव्या लागतात. भूमीतून मडकी निघती काय, ते कुलालमती होत आहे. तैसे ब्रह्म काही करीत नाही, पाहे करता संकल्प तेथे. आता ह्या पुढं एक उदाहरण दिलं की जमिनीतून मडकी म्हणजेच गाडगे काही सहज स्वयंभूपणाने येत नाहीत. मग त्याच्याकरता काय आहे, त्याच्याकरता करणारा कोण असतो, तो कुंभार. कुंभार हा करताय तो त्याचे काय करतो, गाडगे बनवतो. त्याच्यामुळं माऊलींनी ही ओवीच अगदी ज्ञानेश्वरीत घेतलेली आहे. काय, भूमीतून स्वयंभ निगती घडे या गाडगे याचे कोंब, ते कुलालमतीचे गर्भ उमटले. की कुंभाराच्या कल्पनेतून ह्या सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या. वास्तविक मातीच आहे आणि मातीला आकार देऊन झालेलं गाडगं आहे. म्हणजे गाडगे काही ह्याच्यातून स्वयंभू आलेले नाहीत, त्याला निर्माण करणारा करता असा असावा लागतो. वायूचे संयोगे सागर भरे तरंगे, ते सागर करी किंवा वायू संगे होय विचारी. आता तसंच आहे की समुद्राच्या ठिकाणी सुद्धा निश्चलताच आहे. पण एकदा का वारा सुटला की त्यापासून मग त्या सागरावर तरंग निघतात आणि तरंग काढले कोणी, तर वाऱ्याने काढले. त्याच्या ठिकाणी सागराला काही नव्हतं, सागराची स्थिरताच होती. पण वाऱ्याबरोबर सागराचं पाणी हालायला लागलं आणि मग त्याच्यावर लाटा निघाल्या. तेवी ब्रह्म उगेची असे, संकल्पे प्रपंचाकार होत असे. संकल्प निघता काहीच नसे, ब्रह्मा वेगळे. तेव्हा आता असताना ब्रह्मच आहे. मग ब्रह्म असून सुद्धा का नाही आपल्याला कळालं, तर त्याला त्याने सांगितलं संकल्प. जसं 13व्या अध्यायात निघालं आहे, माऊलींनी ज्ञानेश्वरीत दिलं की नैमिषारण्यामध्ये विचार करत बसलेले सगळे ऋषीभीर बहुधा गीतम, त्यांच्या ह्याच्यातून त्यांनी काढलं. एकेकाने हे कसं निर्माण झालं, कोणी अज्ञान म्हणतं, कोणी जीव म्हणतं, कोणी संकल्प म्हटलं. मग संकल्प बाहेर आला की हे सगळं निर्माण होतं, संकल्प जिरला की सगळं संपून जातं. मग जेवढे काही संकल्प आहेत तेवढे आपल्यासारख्याकडे जर बघितलं ना, जोपर्यंत संकल्प निघतात, जसं ते दारूचा भुईनळा कसा असतो तसं सारखं एकामागे एक, तसे जितके संकल्प निघतील तितके आपण जागे, आणि संकल्प बंद पडला की झोपी जातो. त्यातूनही संकल्प निघाला तर स्वप्न पडतं. संकल्पामुळं जागृती, संकल्पामुळं स्वप्न, झोपीत काही नाही. अशी जे काही संकल्पाची स्थिती आहे त्या संकल्पानेच प्रपंचकार झाला. प्रपंचाचं निर्माण करता संकल्प आहे. मग कोणीही झालं तर जे मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे. मग आता पहिल्या शाळेपासून माध्यमिक, उच्च माध्यमिक करत करत मला अमुक बनायचं आहे. मग तिकडे निघाला, त्याच्या पद्धतीचं शिक्षण घेतलं, ते झाला, हे संकल्पच होते. दुसरा म्हणतो आम्ही आमका व्यापार करायचा आहे, संकल्प केले. उद्योग करायचा आहे, संकल्प केलं. हे पिकं लावायचे, संकल्प केला. संकल्प करतो मग पुढचं सगळं मांडतो, सगळी मांडामांडी करतो, तोच प्रपंच आहे. संकल्प निमता काहीच नसे, ब्रह्म वेगळे. तेव्हा हे संकल्प जिरले की फक्त ब्रह्मच आहे, पण ब्रह्माशिवाय दुसरं काही नाही. त्याच्यावर हे संकल्पाची आवरण आली म्हणून आपल्याला ब्रह्म दूर कुठंतरी वाटू लागलं. तू म्हणशी ब्रह्मी संकल्प नसे, तरी कोणापासून होत असे, जो भावी तया होत असे एरवी नाही. आता हा जो प्रश्न असतो तो सगळ्याच साधकाला पडत असतो. ब्रह्माच्या ठिकाणी संकल्प झालाच नाही तर मग हे कसं झालं आहे, हे कसं निर्माण झालं.
तर हे ज्याचे त्यांनीच निर्माण केलं, कारण ज्याला त्याला संकल्प उभा राहिला की तो ते उभा करतोय. हे सगळं तसंच आहे. म्हणून मग अमनाच्या ठिकाणी संकल्प कसा असेल? अमन म्हणजे परमात्मा आहे, त्याला मनच नाही, मग संकल्प कुठून काढले? तर तोच परमात्मा या संकल्पाचा म्हणजेच मायेचा अंगीकार केला की शबल ब्रह्म झालं. आणि शबल ब्रह्मच मग अवतार धारण केला. मग महाविष्णू झाला, ब्रह्मदेव झाला, अजून काय आहे, महादेव झाले. आणि मग सृष्टी रचना झाली. म्हणजे एका कुठंतरी निर्माण झालेल्या ह्याच्यापासून इतकं सगळं काय आहे वाढत वाढत गेलं. सोने परी गेटा तानवडे, भावी तया लेण्याचे आवड, भंगता न भंगता सोनेची अखंड भूषणाकार असे. ज्यानं जे काही सोनं घेतलंय आणि अंगावर परिधान केलंय, तो त्या सोन्याची जी काय आवड असेल त्याच प्रकारे घालेल. एखादी गोष्ट नवीन जर असली तर तुम्ही त्या सोन्याच्या दुकानात गेल्यावर तो सांगत असतो, हे नवीन आलं आहे, हे फार छान आहे, हे तुम्ही घालून बघा. मुद्दाम अंगावर घालायला देतो, आरशात बघा, तोच म्हणतो किती छान दिसतंय, किती चांगलं आहे. असं करून त्या दागिन्याची आवड एक ती बाजू असते. नाहीतर काय होतं, आपण ठरवावं लागतं की आम्हाला हे करायचं आहे. मग आपण ठरवलं म्हणून त्या सोन्याचे त्या प्रकारचं लेणं तयार झालं, म्हणजे अलंकार तयार झाले. आता काही जरी अलंकार तयार झाला असला तरी आणि शेवटी अलंकार सगळा संपून टाकला, मोडला, पुन्हा सोनंच होतं. अलंकार होता तेव्हाही सोनं होतं, अलंकार संपला तरी तिथं सोनंच होतं. सोन्याभूषणाचा दृष्टांत पाहे, सोने अंगेची विस्तारले होय, परी हे न विस्तरोनी विस्तरले आहे, अज्ञान वसे अज्ञानाशी. एकंदरीत सोन्याचा दृष्टांत कशा करता दिला? तर तुम्ही सोनं म्हणून ठेवा, नाही तर दागिना म्हणून घ्या. दागिना पण सोनंच आहे आणि काही न करणारा जे काही आकाररहित असं काही जे असेल ते पण सोनंच आहे. तसा हा विस्तारला, सर्वव्यापी असला आणि प्रपंचानं दिसू लागला तरी ब्रह्मच आहे. त्याला नाव दिलं आहे प्रपंच, बाकी ते ब्रह्मच आहे. आपुलीच कल्पना विविध रची स्वप्ने नाना, ते करिता दिसे रचना, प्रबोधी काहीच नाही. आता जेव्हा जेव्हा आपण काय करतो, काहीतरी कल्पना करतो, पण त्या सगळ्या कल्पना साकार होत नाहीत. पण कधीकधी अशी एखादी कल्पना असते की ती साकार व्हावी असं एक कुठंतरी सुप्तपणाने असतं आणि तसंच स्वप्नात येतं. तसंच साकार काहीतरी झालं आहे, आपण तिथं आहोत, आपलं हे झालं आहे, ते झालं आहे, असं जे काही स्वप्न तयार झालं, हे स्वप्न उगाच नाही आलं. त्या स्वप्नासाठी आपण कुठं ना कुठं तरी काहीतरी कल्पनेनं रचून ठेवलं होतं आणि त्याचंच ह्या स्वप्नाच्या ठिकाणी आलं. पण ही कल्पना आली, कल्पनेनं स्वप्न दिसलं, जागं झाल्यावर कुठे मग तसं आहे. आत्तापर्यंत ह्या सगळ्या सृष्टीची रचना, सृष्टीचे जीवजंतू हे दिसतात, हे स्वप्नच आहे. तुम्ही ज्ञानाच्या ठिकाणी प्रबोधित तुम्हाला झाला की हे सगळं नाहीसं होईल. तेची स्वंकल्पे रचिले दिसे, निर्विकल्पी काहीच न दिसे, रचे खचे संकल्प वसे, कल्पना नाशी दोन्ही नावे. एकंदरीत संकल्प कल्पना एकच नाव आहे. हे जोपर्यंत उभं राहतं तोपर्यंत त्याचं काहीतरी आपल्याला पुढचं जे असेल ते स्पष्ट चित्र दिसतं. पण जेव्हा ह्या सगळ्या संकल्पाला किंवा कल्पनेला आपण सगळं बाद करतो, मग निर्विकल्प होतो. आणि जेव्हा निर्विकल्प होतो तेव्हा हे कल्पना आणि संकल्प काही तिथं उरत नाहीत. आता नसले तरी नसो, याचा काय अंती नसो, तुझे मन स्वरूपी बैसो, अखंड असो तेच होवनी. आता जे जे काही उदाहरणं झाली त्या उदाहरणाला इथं काय केलं, थांबवलं
काही असो, संकल्प असू दे नसू दे, नाही तर त्याचा अंत होऊ दे. काही जरी झालं तरी आता तुझं जे मन स्वरूपाकार झालेलं आहे त्या मनाला अखंड त्यातच ठेव, पुन्हा त्याच्यातून बाहेर काढू नकोस. तेचे अखंड होऊन राहे म्हणजे ते आधीचे असे सहजे, परी नेणतेपणा वाहशी ओझे, मी आपण आते नेणे म्हणसी. आत्तापर्यंत काय झालं, हे सगळं मन ब्रह्मरूपच होतं. कारण एक गोष्ट आहे की जे जिथून उत्पन्न झालेलं असतं तिथंच जाऊन लयाला जातं. जिथून उत्पन्न झालंच नाही म्हणजे एखादा माणसाचं मन त्याचं सगळ्या प्रपंचाचा व्यवहार करतं आहे, त्याला त्याचा वीट आला, मग परत त्यांनी परमार्थ केला आणि परमार्थात इतकी त्यांनी प्रगती केली की तो ब्रह्माकार झाला. आता त्याचं सगळं ब्रह्मस्वरूप झालं. मग मन जर पहिलंच दुसरीकडे गेलं तर आता ब्रह्म कसं होईल? ते ब्रह्मच होतं आणि कल्पनेच्या नादी लागलं होतं. आता ते जे मन तुझं स्थिर झालं आहे त्या मनाला जे आता काय आहे ब्रह्मरूपाची आवड झाली. आता कोठे धावे मन तुझे चरण देखली, ही जी काही स्थिती तुकोबारायाने सांगितली ती झाली. त्या ह्याच्यामध्ये ते सांगतात, माझ्या मना तू होई रे लीन, तू त्या ठिकाणीच लीन हो ना. असा जर लीन झाला तर मग मात्र त्याच्या अखंडत्वाच्या ठिकाणी राहील. आता त्याला सांगितलं की तिथंच राहिलंय असतं आहेच ते, पण कधी सहज नेणं ते पण येतं. जसं नारद आहेत, कितीतरी ज्ञानी आणि मनच पूर्ण ताब्यात असणारे म्हणतं त्यांचं नाव मुनी, पण माश्याचं युग्म बघितलं आणि मलासुद्धा लग्न करायचं ही कल्पना तिथं आली. आणि जे त्याच्याबद्दल जे व्यवहार चालू झालं, कोण बायको देईल, मग कृष्णालाच मागू का, कृष्णाला इतक्यात की एखादी दिली तर काय होतं आहे. आणि त्यांनी चांगलं फिरवलं, जा कोणत्या घरात बघ, मी नाही तिथलं नाही. आता एवढे नारद, त्यांना माहीत नाही का देव नसल अशी जागा कुठे आहे, देव सर्वव्यापी, पण सगळीकडे हिंडले. शेवटी दुपारची वेळ झाली, जेवायचं आहे म्हणून आंघोळ करायला गेले. त्या सरोवरात उडी टाकली, ते होतं शापित. आता हे सगळे ह्यांना हे अंतर्ज्ञानीत, पण सगळं गेलं ना वाया. उडी टाकली की नारदी झालं. आता बायको मागत होती तिथं नवरा मागायला सुरुवात केली, मिळालासुद्धा, कारण कल्पनेचे खेळ आहेत. त्याच्यात झालं की लग्न झालं, मुलं झाली आणि परत उडी टाकली की नारद बनले, पण त्याच कल्पनेत परत भगवंताच्या घरी आले. ते म्हणले जेव. आता हे काय, त्यांना वाटलं देव ताटावरच बसायला लागला, म्हणजे आपण असंच गेलो आहे ना असंच आलो आहे. झालं, जेवायला बसल्यावर ती मुलं आली त्यांची. म्हणजे नारदा ही कोण आहे? म्हणले देवा तू जेवायला ये म्हणून सांगितलं आणि मी फक्त आंघोळ करून आलो, तेव्हा तूसुद्धा ताट वाढून तसाच वाट पाहत होता. एक किती काही असेल ते निमिषाचा वेळ किंवा एखादं पळ असेल, तेवढ्यात तू खेळ किती दाखवला मला. म्हणले मी नाही दाखवला, तुझ्या मनाने दाखवला. तुझं मन त्या सगळ्या विश्वामध्ये फिरलं, मी काही केलं नाही. म्हणजे हे माऊली सांगतात की पुढं ती जरी विपाये, बुद्धीशी कल्पनेची झोप ये, आभेद बोधू जाये जै स्वप्नी पडिजे. तुला मिळालेला बोध आभेद आहे, पण तोसुद्धा तुझ्यापासून दूर होईल. म्हणून अत्यंत काळजीनं जे काही असेल त्याप्रमाणे समजून घ्यावं. त्या नेणिवे तू जाणीशी, जाणते ते तूची होशी, आता नेणिवे वाहाशी व्यर्थची तू. आता वास्तविक काय असतं, कोणालाही आहे, आपल्याला एखादी गोष्ट कळली नाही म्हणजे त्या वस्तूबद्दलचं नेणं नाही. पण कुणी जाणलं मग मला हे कळत नाही, कोण आपलंच जाणं नाही, आपलंच जाणं न नेण्याला जाणून घेतं आणि हे नेणं नाही हे पाहतं. मग म्हणतात त्याचं तरी ओझं कशाला वागवतो, जाणूनच ठेवावं, नेणं नाहीच. एखाद्या माणसाला नाही काही कळालं तर हे काय आहे मला कळत नाही असं जे म्हणून दाखवतो, त्यांनी त्याचा विचार करावा की काय घेणं आहे आपल्याला त्याचं. नाही तर नाही कळलं तर नाही कळलं, द्या सोडून, मग जाणीव येतच राहशील. आता नेणे उभा राहणारच नाही. नेणिवेशी कोण जाणे, त्या नेणिवेशी आत्माची जाणे,
तो तू आत्मा जाणपणे जाणीवेशी जाणसी. याप्रमाणे आत्मा जो आहे तो एक जाणीव रूप आहे आणि जाणीवच नेणिवेला जाणी असते. कारण ही जाणीव आणि नेणीव हे आपलंही वरचं, परमात्म्याजवळ ते नाही. माऊली सांगतात जाणीव नेणीव भगवंती नाही, म्हणजे भगवंताच्या ठिकाणी हे दोन्ही नाही, मग तिथं फक्त जाणीव आहे. म्हणून जाणीव नेणीव याचं पदर सोडून दे आणि फक्त जाणीव आहे तिथं जा. तिथं गेला असता मग तुझ्या ठिकाणी काय आहे की आत्मस्वरूपच जाणलं जाशील, कारण ते जाणीव आहे. आता असं सांगतात की जाणीव व्यवहार करू लागली की जाणतेपणा आला, जाणणं सुरू झालं आणि जाणीव व्यवहारच झाली की जाणीवच असते. अशी जी स्थिती ती जर तुला प्राप्त झाली तर त्या स्थितीत तू राहावं. जाणीव नेणीव दोहीशी तूची जाणपणे जाणशी, जाणपणाचे जाणणे होशी दोन्ही विण. तेव्हा जे जे काही नेणं आहे ते या जाणण्यानेच जाणलं आणि त्या दोहीलाही सोडून देऊन तू जाणीवेच्या ठिकाणी गेला तर दोन्ही नाही अशी जाणीव तुझी राहील. होणे न होणे काही तुझं बापा उरले नाही, तू स्वतःसिद्धची पाही आयताच अससी. तेव्हा कुठली गोष्ट स्वाभाविक असते तीच आहे, त्याच्याशिवाय दुसरं जर काही असेल तर जसं माती हे स्वाभाविक आहे, ह्याला काय म्हणायचं की नैसर्गिक आहे, काही नाही. पण मातीपासून जे तुम्ही खेळणं बनवाल, गाडगं बनवाल हे सगळं कृत्रिम आहे. म्हणून नैसर्गिक जे असतं ते आयतच असतं, त्याला काही करावं लागत नाही. पण कृत्रिम असतं त्याला सगळं काही करावं लागतं. कृत्रिम नुसतं काही नाही, जसं गाडगं केलं तर तसं नुसतंसुद्धा कुठे, मग त्याला रंगरंगोटी दिली, आकर्षक केलं की मग ते खपलं जायला लागलं. कशासाठी? व्यवहारासाठी. एरवी कोण आहे आपला माल तयार करूनसुद्धा तो विकला जात नाही, त्याचा विचार करणारे सगळे कुंभार असतील. पण आकर्षक केलं की सगळा माल गेला, कोणी काही ठेवलं नाही तिथं. उलट नंतरच्या गिरायकाला माल नाही हो शिल्लक म्हणायची वेळ आली. कधी झालं हे? तर आपण जे आहे त्या कृत्रिमाला वाढवलं म्हणून. पण स्वतःसिद्धाकडे जे लक्ष देतील त्यांना हे कृत्रिम नकोच आहे. तसं तो स्वतःसिद्धाच्या तिथं राहा. ब्रह्म माया काही तुझं वाचोनी आन नाही, दोन्ही देवते तुझं विन काही आन नसती. आता एकंदरीत पाहायला गेलं तर ज्या ब्रह्माजवळ माया म्हणतात ती मायाच जर तुला काही नको असेल तर कोणतंच काही राहिलं नाही. मायेचा अंगीकार केला की मग दुसरे जे काही देव आहेत ते निघाले आणि मग लागला. माऊली सांगतात की जो काही मायेच्या अंगीकारात आला त्याने देव देव म्हणून व्यर्थ काशी नशी, निज देव न ओळखीशी तुझं जवळी. तुझ्याजवळच देव आहे तो ओळखत नाहीस, हे का शोधतोय? तर मायेचा अंगीकार केला म्हणून. मग जर नसेल तर देव आणि तू असं दोन्ही तिथं काही राहिलं नाही. सर्व सृष्टी चराचर हा सर्व तुझाचे विस्तार, हा ही भ्रमभासे साचार होसी स्वये तू चितू. आता हे सगळं कोणी काही नाही, एक ब्रह्मच आहे असं म्हटलं तरी स्वाभाविक ब्रह्मच आहे. ब्रह्म आहे, ह्याला ब्रह्म आहे म्हणायचं काय कारण नाही, ते स्वाभाविकच आहे. तसं जे स्वाभाविक आहे त्याला पुन्हा कशाला म्हणावं लागतं आहे? म्हणून आता हे तुझं जे स्वरूप आहे ते ब्रह्मस्वरूप आहे. तेव्हा त्याच्या ठिकाणी काहीही निर्माण झालं, चराचर निर्माण झालं, काही निर्माण झालं तर काही होऊ दे. जसं नामदेवानी सांगितलं की त्याच्या राहुटीतल्या सगळ्या पोळ्याची चवळ ते कुत्रं घेऊन पळालं. हे त्याच्या मागं गेले, थांब तूप लावू दे त्याला म्हणून. आणि शेवटी आडबाजूवर गेल्यावर पांडुरंगाने आपलं रूप उघडं केलं. कुत्रं होतं ते आता पांडुरंग झाले. म्हणले थांब न. म्हटलं तुला कसं कळालं मी कुत्रं बनून आलो आहे माझ्या मागं पळत आला? म्हटलं तू सगळं तूच बांधलं आहे, मला कुत्रं म्हणून नवीन ओळखायचं काय कारण आहे? जेवढा धरी येली सोंगे येणे अवघी पांडुरंगे,
सगळा तूच आहे हे त्या ठिकाणी झालं की मग मात्र तुझ्याशिवाय दुसरं कोणी नाही. त्याच्यात त्यांनी सांगितलं की दोन्ही देवते तुझं विन काही आन नसती. तुझ्याशिवाय वेगळं पण तिथं काही उरलं नाही. सर्व सृष्टी चराचर हा सर्व तुझाचे विस्तार. हाही भ्रमभासे साचार होसी स्वये तूची तू. आता हे सगळं किती जरी भासत असलं तरी तूच आहे. तुझ्याशिवाय ह्याच्यात काही नाही. डोंब घवाळा म्हणती अपभ्रमे आपणची नाम ठेविती. दीपे रज्जू पाहता आपणची म्हणती सर्प भासल ठिकाची. आता एक काय केलं अगोदर हे उदाहरण आलं तसे की जसं दोरीवर सर्प भासला मग ज्याला भासला त्याने काय करायचं कोणत्या जातीचं आहे हे काय आहे की विषारी का बिगर विषारी घवाळ आहे का डोंबे आहे काय आहे ते झालं. पुन्हा थोड्या वेळाने कंदील आणला आणि बघितलं दिवा आणून बघितलं तर ते दोरीच आहे. अरे आपण किती फसलो. आपणच हसायचं आपणच सर्प म्हणायचं आपणच सर्पाची वेगवेगळ्या जाती ठेवायचे नावं आणि दोरी कळाल्यावर आपणच आपल्याला हसायचं. हे काय असतं भ्रम घेऊ संपला की आपलंच आपल्याला काय आहे की कसं आपण फसलो याचं त्या ठिकाणी वाटत असतं. पहा हो रज्जू रज्जपणे असता मी भ्रमे सर्प भाविला होता. तो तरी रज्जूपणे आईता असता भ्रांती केवढी. तेव्हा आता आपणच आपली भ्रांतीचंही उघडपण आपणच केलं आणि भ्रांती झाली म्हणून आपल्याला आपल्यालाच हसू यायला लागलं आपल्यालाच वाटायला लागलं. बघा होतं दोरच ते रज्जूच तिथं होती दोरीला दोरीच म्हणून ओळखायचं ते मी कसा फसलो आणि हे सगळं म्हणायला लागलो. तसं या सगळ्या गोष्टी एकदा समजून आल्या की मग मात्र ज्ञानाची दृष्टी येईल आणि आपल्याला हे सगळं बदललेलं दिसेल. तेच ब्रह्मत्वेचे असे ते अपभ्रमे प्रपंचाकार भासे. ते गुरुकृपे पाहता काही न भासे ब्रह्मचे असे स्वतःसिद्ध. एकंदरीत आपला भ्रम काढून टाकायला भ्रमाहून वेगळे झालेले ज्यांच्या ठिकाणी यत्किंचित भ्रम नाही असे श्री गुरु असावे लागतात. तेच आपला एक भ्रमलेला आणि दुसरा भ्रमलेलाच त्याच्याजवळ जर जमला तर ते कसं जमेल. म्हणून भ्रमरहित असणारे भ्रमाचा स्पर्शही नाही असे श्री गुरु येतील कृपा करतील आणि मग आपल्याला ह्या भ्रमातून दूर करतील. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की. श्री गुरुदेव दत्त.